स्वातंत्र्य सैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील शिवाजी मंदिर इथं आयोजित या व्याख्यानाला ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, अजित चव्हाण, तौफिक मुल्लानी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी शिवाजी पेठ ही धर्मनिरपेक्ष आहे, पुरोगामी आहे आणि असलीच पाहिजे असं अधोरेखित केलं. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न झाला. हल्ला झाला त्यावेळी काश्मीरमध्ये 9 लाख सैन्य तैनात होतं. मग ही घटना घडली कशी हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये येण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आजवर देशात कोणताही रेल्वे अपघात किंवा कोणत्याही घातपात झाला तर 2014 पर्यंत नैतिक जबाबदारी म्हणून मंत्री राजीनामा देत असत. पण 2014 नंतर इतक्या मोठ्या घटना घडल्या आहेत, मात्र कुणीच राजीनामा दिला नाही. नरेंद्र मोदी 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात तिथलं अधिवेशन हे फक्त 3 दिवस चालायचं. यावरून आपला देश कुणाच्या हातात दिला आहे याचं सर्वांनी आत्मपरीक्षण करावं असं त्यांनी सांगितलं. सध्या देशात जे काही वातावरण पसरवलं जातंय, सर्व कलुषित केलं जातंय, अशा वातावरणात आपली मुलं वाढवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर संविधानाची संरक्षणाची जबाबदारी आपली आहे आणि ती योग्य पद्धतीनं पार पाडा असं आवाहन त्यांनी केलं. पण मी रॅशनली बघायचंच नसेल आणि मला बघू दिलं जात नसेल, हे खूप सिस्टमॅटिकली हे बाय डिझाईन केलं जातं की ही रॅशनॅलिटी संपवायची. आणि म्हणजे माझं संविधान मला सांगतं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. माझं संविधान सांगतं की वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे मूलभूत कर्तव्य आहे. तुमचं धार्मिक सौहार्दता वाढवणं हे मूलभूत कर्तव्य आहे, हे माझं संविधान सांगतं. शक्तीपीठ महामार्गाला विरोध व्यक्त करत हा आपल्या फायद्यासाठी शेतकऱ्याच्या माथी मारण्यात येणारा प्रकल्प असल्याची टीका केली. हा जो मूर्खपणा देशभर चाललेला आहे हा थांबवा. कोण थांबवणार? यू आर द कस्टोडियन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची कस्टडी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जपायचं आहे ते. आणि तुम्ही परवानग्या देता असल्या फालतूपणाला. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट सारखा ॲक्ट असताना सुद्धा तुम्हाला जबाबदारीच वाटत नाही. यावेळी त्यांच्या हस्ते जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून HIV बाधितांसाठी काम करणाऱ्या सुषमा बटकडली, उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे आणि शिवशाहीर दिलीप सावंत यांना कार्यसन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सतीशचंद्र कांबळे, वसंतराव मुळीक, अनिल लवेकर आदी उपस्थित होते.